नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे वेदांग आणि मी तुमचं स्वागत करतो वेदांग गार्डनर यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे झाडांना आधार देण्यासाठी तुम्ही एक घरी काडी किंवा मॉस्टिक कसं बनवू शकतात. ही जी काडी असते याला मॉस्टिक म्हटलं जाते. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहा. सपोर्ट स्टिकसारखं वापरलं जाऊ शकते मित्रांनो. हे आपल्या क्लाइंबिंग प्लांट्समध्ये जसं मनी प्लांट असतात, अपराजिता असतात किंवा खूप सारे जे क्लाइंबर झाडं असतात त्यांच्यासाठी. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहा. याच्यासाठी मित्रांनो आपल्याला लागणार आहे नेट. तर नेट घेऊन घ्यायचे तुम्हाला, म्हणजे अशी जाई घेऊन घ्यायची. आणि जाई मित्रांनो कोणत्याहीची घेऊ शकता. प्लास्टिकची थोडीशी अवॉइड कराल. माझ्याकडे नव्हती म्हणून मी अशी प्लास्टिक घेतली आहे. दुसरी कोणती पण जाई मित्रांनो चालेल. आणि नसलीच कोणती पण तर मग प्लास्टिकची पण जाई तुम्ही घेऊ शकता. बेस्ट राहील मित्रांनो ज्यूटची राहील, किंवा ज्यूटचे जे बॅग्स असतात, जे ज्यूटचे मित्रांनो पोते येतात, ते ज्यूटचे पोते पण घेऊ शकता मित्रांनो. खूप चांगलं राहील आणि त्याच्यासाठी त्यांनी पण तुम्ही मॉस्टिक तयार करू शकता. आणि मग तुम्हाला जे पुढचं लागेल ते आहे मित्रांनो, हे लागेल कोकोनट हस्क. तर कोकोनटचं असं हस्क घेऊन घ्यायचं आहे मित्रांनो याचं. आणि हस्कपासून आपण तयार करू शकता. किंवा जे कूलर असते मित्रांनो, कूलरमध्ये जे आपले ताटं असतात, समजा तुम्ही कूलरचे ताटं चेंज करत असाल तर तो जो त्याच्यातला घुसा असतो, तो वेस्ट असतो, तो पण मित्रांनो तुम्ही आपल्याकडे जमा करून ठेवू शकता. आणि त्याच्यापासून पण मित्रांनो मॉस्टिक आरामशीर तयार केल्या जाऊ शकते. तर तो जो कूलरचा घुसा असतो तोही घेऊ शकता, किंवा हे जे नारळ आहे हे पण घेऊ शकता. किंवा मित्रांनो सगळ्यात बेस्ट, समजा तुमच्या जवळपास नर्सरीमध्ये तुम्ही एकदा विचारून पाहाल, तिकडे मॉस असेल तर त्यांना असं म्हणायचं मॉस पाहिजे मॉस्टिकसाठी. समजा असलं तर मित्रांनो मॉस घेऊ शकता. नाही तर हे घरगुती जे मी तुम्हाला सांगितलं नारळ अजून हे तर बेस्ट राहील मित्रांनो. हे पण खूप चांगलं आहे. याने पण खूप चांगली मॉस्टिक तयार होऊन जाईल. मग पुढचं आहे मित्रांनो पाईप घेऊन घ्यायचं आहे. पाईपसाठी मित्रांनो कोणतंही एक प्लास्टिकचं पाईप्स घेऊ शकतात मित्रांनो. पण एक नक्की लक्षात द्याल, समजा तुमचे जे झाडं आहे खूप मोठे झाडं असतील, अजून म्हणजे क्लाइंबर्स नसतील, तर त्यांच्यासाठी तुम्हाला हेवी पाईप घ्यायचा आहे, म्हणजे वजनदार पाईप घ्यायचा आहे. आणि समजा तुमचे मनी प्लांट आणि अपराजितासारखे जे क्लाइंबर्स आहे, म्हणजे जे चढतात झाडं, तर ते चढणारे समजा झाडं असतील मित्रांनो, तर त्यांच्यासाठी तुम्हाला असं व्हिडिओमध्ये पाहू शकता असं लाईट वेटमध्ये, म्हणजे लाईट वेटवाला पाईप घ्यायचा आहे. मग असं पाईप घेऊन घ्यायचा आहे. आणि पुढचं मग स्टेप काय करायची आहे मित्रांनो, तुम्हाला पाईपची जी लेंथ आहे ती एकदा पाहून घ्यायची की किती आहे, त्याच्यानुसार मग तुम्हाला घ्यायचं आहे. इकडे मित्रांनो मी ही बॅग घेतलेली आहे, ही पाहू शकता कापडाची बॅग. कापडाच्या बॅगपासूनही मित्रांनो मॉस्टिक तयार केल्या जाऊ शकते, समजा तुमच्याकडे ज्यूटची बॅग नसली तरी. मग या कापडाच्या बॅगमध्ये आता सिंपल काय करायचं असते, जे आपण आपले हे नारळाचे टरफल आहे मित्रांनो, या बॅगमध्ये तुम्हाला सगळे भरून द्यायचे आहे. जसं व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता असं तुम्हाला चांगल्याने याच्यात भरून टाकायचे हे सगळे टरफलं तुमचे. मग हे नारळाचं, किंवा जसं मी सांगितलं होतं कूलरचा जे घुसा असतो तो पण तुम्ही टाकू शकता याच्यात. तर तो टाकल्यानंतर मित्रांनो जो तुमचा पाईप होता तो पाईप याच्यात टाकायचा आहे तुम्हाला. आणि मग चांगल्याने याला मित्रांनो असं राऊंड करून गोल बांधायचं आहे, जसं व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता. आता याचा वापर कसं करायचा आहे मित्रांनो, हे तुम्हाला चांगल्याने असं जे आपण काडी तयार केली आहे ही काडी तुम्हाला चांगल्याने खोचून द्यायची आणि तुमचं जे झाड होतं याच्या अवतीभोवती तुम्हाला चांगल्याने क्लाइंब करून द्यायचं आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो ही काडी तुमच्या झाडांमध्ये लावायची आहे. तर कसा वाटला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की दाबून द्याल. आणि मित्रांनो याच्यावर मी अजून एक मॉस्टिकवर व्हिडिओ टाकून ठेवला होता, आता स्क्रीनवर येत असेल त्याला क्लिक करून नक्की पाहाल. व्हॉट्सअपचा ग्रुप नक्की जॉईन करा, लिंक कमेंट डिस्क्रिप्शन दोन्ही याच्यात टाकून दिली आहे. त्या लिंकला क्लिक करून व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता आणि झाडासंबंधित प्रश्न विचारू शकता. धन्यवाद.